नमस्कार मित्रांनो, शिवाजी भानवसे टेंभुर्णी ही आहे आपली डाळिंबाची बाग। आता आपली 3 वेळा नव्हती काढून झालेली आहे। आपण बघू शकता सेटिंग पण आपल्या मनाप्रमाणे व्यवस्थित झालेले आहे। आता आपल्या झाडावर 2 वेळा सेटिंग झालेलं आहे। हे पहिल्या टप्प्यात 50, 60, 70 आणि हे दुसऱ्या टप्प्यात बी साधारण 50-60 फळे नवीन सेटिंग झालेले आहेत। आता आपण पाहिलं तर तसं प्रत्येक झाडावर 100, 125, 150 अशी फळांची संख्या आहे। पहिल्या टप्प्यातलं सेटिंग एकदम 100-125 होण्याची गरज होती, पण ते आपल्याला झालं 50, 60, 70 फळापर्यंत। परत आपण नवीन शेड्यूल चालू केलं दिवस। आपल्याला फळांची संख्या पाहिजे होती 100, 110 तिसऱ्या वर्षाचं पीक असलं। हे पाहू शकता आपण पहिलं सेटिंग नंतर निघालेलं। आता पूर्ण सेटिंगची संख्या झालेली आहे साधारण 25-30 mm पासून 100, 125, 150 परंतु आपल्याला प्रत्येक झाडावर जास्तीत जास्त 100 ते 110 फळ ठेवणार आहे आपण। बाकीचं आपण थिनिंग मध्ये काढून टाकणार आहे। ड्रिप मधून नॅनो मधील 04247 हा डोस चाललेला आहे आणि पुढचा डोस आहे कॅल्शियम आणि बोरॉन। वरून स्प्रे आपण कीटकनाशक घेतलेला आहे। वरून स्प्रे आपण साप पावडर आणि सुपर कॉम्पिडा व इमामॅक्टिन या तिन्हीचे कॉम्बिनेशन करून घेतलेलं आहे। आणि आपली नवती काढून 3 वेळा झालेली आहे। त्यावर्षी नवती जास्त आलेली होती, त्याच्यामुळे बाकीची कामे महाग पडत गेली, तण वाढलेलं होतं। तर आता आपण खुरपणीचं काम चालू आहे। पूर्ण बेड आपण खुरपून घेतो आणि जे पट्ट्यामध्ये गवत राहिलेलं असतं बेड पूर्ण खुरपून घेतलेला आहे आपण। कारण आता पाऊस नसल्यामुळं आपल्याला खुरपून बी सोपं पडतं आणि झाडावर जायची भीती नाही। आणि जे पट्ट्यामध्ये राहतंय पट्ट्यामध्ये जे तण राहत आहे ते आपण तणनाशक मारतो, जेणेकरून आपल्याला मधलं खुरपायची गरज नाही आणि झाडावर जायची फळावर जायची सुद्धा भीती नाही। तणनाशकामध्ये आपण स्वीप पॉवर 1 लिटरला 10 मिली असं प्रमाण घेत आहे। आपण पहिलं काय करायचो, स्वीप पॉवर आणि पॅराक्वाट दोन्ही मिक्स मारायचो। दोन्ही मिक्स मारल्यामुळे काय होतंय, पॅराक्वाटमुळे लगेच गवत जळतंय आणि 4-5 दिवसानंतर ते पुन्हा फुटायला चालू होतंय। त्यासाठी आपण 10 मिली 1 लिटरला स्वीप पॉवर मारल्यानंतर गवत जळायला बी दमाने जळतंय आणि कंप्लीट 1 महिनाभर गवत उगवत नाही। त्यासाठी बेड खुरपल्यानंतर आपल्याला फळावर पानांवर जाण्याची सुद्धा भीती नाही, पट्टा आपण फवारू शकतो।
तर आपल्याला जेवढी अपेक्षा होती 2 टप्प्यात का होईना त्याच्यापेक्षा जास्त फळे मिळालेले आहेत. थिनिंग मध्ये आपण 100-110 ठेवणार आहे. जे चांगले आकाराचे फळ आहे तेच ठेवणार आहे. 100-110 फळे ठेवायची कारण आपल्याला साईज 200 ते 500 करायची, जेणेकरून आपल्या मालाची क्वालिटी चांगली राहते आणि रेट सुद्धा चांगला सापडतो. फळांची संख्या कमी निघाल्यामुळे आपल्याला जास्त थिनिंग करायची सुद्धा गरज पडणार नाही. कुठे 100, 125, 150 या रेंजमध्ये फळे आहेत. तर आपण जिथे जास्त फळे आहेत ते कमी करणार आहोत. हे बघू शकता आपण. आता ह्या झाडावर थोडं कमी वाटतंय, तरी तिथं 100-125 फळांची संख्या आहे. सेटिंगचं काम तर झालेलं आहे आपलं. आता दुसरी कामे तणतोडा, टेजिंग आणि वरून नेट झाकणे